चारसोली गांव स्थित नवी मुंबई महानगर पालिका स्कूल क्रमांक 98 में प्रशिक्षित शिक्षकों की कमी के कारण जहां आज छात्रों के शैक्षिक भविष्य पर अंधकार के बादल मंडरा रहे हैं, तो वहीं निर्धारित संस्था की नियुक्ति न किए जाने से अब तक विद्यार्थियों को नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग के माध्यम से स्कूली गणवेश और शैक्षणिक साहित्यों का अब तक वितरण नहीं किया गया है। इस गंभीर और संवेदनशील मुद्दे पर बेहद आक्रामक रुख अख्तियार करते हुए नवी मुंबई मनपा शिक्षण विभाग के खिलाफ आज पूर्व नगर सेवक सूरज पाटिल ने नवी मुंबई मनपा मुख्यालय के बाहर न्याय की मांग के साथ आमरण उपोषण किया, जहां इस आमरण उपोषण में पूर्व नगर सेविका सुजाता पाटिल, पूर्व नगर सेविका जयश्री ठाकुर, असंख्य छात्र और अभिभावक गण मौजूद थे। सुबह से शुरू इस भूख हड़ताल में सूरज पाटिल के साथ कंधे से कंधा मिलाकर अभिभावक और छात्र भी न्याय की गुहार लगा रहे थे। सूरज पाटिल के इस आक्रामक रुख को देखते हुए आखिरकार 1 घंटे के भीतर ही सूरज पाटिल की मांगों को मान्य करने के लिए बाध्य होना पड़ा। शिक्षण विभाग के उपायुक्त योगेश कडुस्कर ने सूरज पाटिल से मुलाकात की, उनका ज्ञापन लिया और उन्हें लिखित तौर पर आश्वासन दिया कि उनकी सभी मांगे आचार संहिता खत्म होते ही पूरी कर दी जाएंगी। जिसके बाद सूरज पाटिल और अभिभावकों ने अस्थायी तौर पर आंदोलन को स्थगित किया। वह पल बेहद भावुक पल बनकर साबित तब हुआ जब आंदोलन स्थगित होते ही बच्चों ने सूरज पाटिल को फूल देकर उनका आभार व्यक्त किया। बता दें कि सूरज पाटिल एक ऐसे लोक प्रतिनिधि हैं जो अपने जनता के हितों की रक्षा के लिए जितना संयम था, तो वहीं समय आने पर आक्रामक रुख अख्तियार करने से भी पीछे नहीं हटते। चाहे प्रभा के पानी का मुद्दा हो, युवाओं के रोजगार का मुद्दा हो या अब छात्रों के भविष्य का, आज उनके इसी आक्रामक रुख के कारण विद्यार्थियों को आज न्याय मिला है। इस दौरान इस संघर्ष को मिली सफलता पर सूरज पाटिल ने कहा कि ये जीत उनकी नहीं बल्कि ये जीत छात्रों और अभिभावकों की है। मी हे या महानगरपालिकेचा एक भाग आहे, राहिलोय आणि नागरिक म्हणून या लोकांना चांगली स्वप्न दाखवण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे आम्ही स्वतः केलं आणि ते स्वप्न दाखवली नाही तर अस्तित्वात आणली सुद्धा। इंग्रजी माध्यमाची शाळा असेल कुक्षेतची, सीबीएसई शाळा असेल सारसुळ्याची, परिपूर्ण शिक्षण व्यवस्था आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात इथं उभारली। परंतु काही कामचुकार अधिकाऱ्यांच्यामुळे या विद्यार्थ्यांना अन्याय भूमिका या सातत्याने कालावधीत चालवत होती। त्यांना शिक्षण व्यवस्थाकरिता टीचर नाही किंवा संस्थेची नेमणूक नाही अथवा कपडे नाही, पुस्तकं नाही, अशा सुविधांकरिता सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा पालकांच्या माध्यमातून न्याय मिळत नव्हता आणि शेवटी अन्याय सहन करणे आम्हाला शिकवलं नाही। उपोषण करण्याकरिता आम्ही उपस्थित झालो आणि ज्यांच्याकरिता करतोय मला आनंद आहे ते पालक, ते विद्यार्थी सगळे साथ द्यायला इथं उपस्थित झाले आणि इम्पॅक्ट असा असतो शेवटी आंदोलन चांगल्या उद्देशाने केलं आणि मागण्या रास्त असतील तर पूर्ण व्हायला टाइम लागत नाही। उपायुक्त योगेश कडुस्कर साहेब यांचं मी धन्यवाद मानेन, आयुक्त शिंदे साहेबांचंही की त्यांनी याची दखल घेतली आणि अवघ्या तासाभरातच त्यांनी संपर्क केला की आम्हाला तुमच्या मागण्या अशा अशा पूर्णत्वास, आचारसंहिता आणि सगळ्या गोष्टी मी सांगितलं आम्हाला लेखी स्वरूपात द्याल तर निश्चित आम्ही तुम्हाला सहकार्य करू। आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की प्रशासनाने लिखित स्वरूपात आपल्याला सगळ्या मागण्या पूर्णतेची लेखी आश्वासन नाही तर पूर्तता प्रक्रिया आणि त्यांनी प्रक्रिया सुद्धा राबवल्याचं म्हणजे IT संस्था तिला सुद्धा पत्रव्यवहार करून त्यांचं इंटरेस्ट लेटर सुद्धा आम्हाला सुपूर्द केलेलं आहे की येणाऱ्या कार्यकाळात टेंडर प्रक्रियेत आम्ही समाविष्ट होऊन ही शाळा आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत। म्हणून आकांक्षा फाउंडेशन असेल, ऑलरेडी 50ची शाळा चालवते, सेक्टर 50ची IT कुक्षेतची शाळा आता त्यांनी हँडओव्हर केली आणि सारसुळ्याच्या शाळेमध्ये सुद्धा आता चांगलं शिक्षण आणि सर्व सुविधा मिळतील आणि त्याकरिता 8 तास आमचा पूर्णत्वास येतो याचा आम्हाला आनंद आहे। आता सुद्धा तुम्ही पाहिलं असेल शिक्षण उपायुक्त आणि आयुक्तांनी दखल घेतली, शिक्षण अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाही। मला वैयक्तिक कोणाविषयी बोलायचं नाही परंतु ह्या चिमुरड्यांच्या विषयी जर कोणी अन्यायकारक वागत असेल तर त्याला आम्ही वाचा फोडणार आणि तो लढा देणार। म्हणून हा लढा शेवटी ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आज सुद्धा आम्ही इथून जरी जात असलो, लिखित घेतलेलं असलं, तुम्हालाही माहिती आहे की लिखित घेतलेलं परिपूर्ण कसं करावं लागतं कारण हे
याची माहिती आयुक्त, कलेक्टर, निवडणूक अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, पोलीस निरीक्षक सगळ्यांना याच्या प्रती त्यांनी दिल्या. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे फक्त आपल्याला पत्र नाही दिलं, पालकांना पत्र नाही दिलं, मला पत्र नाही दिलं, तर सर्व डिपार्टमेंटला दिलंय आणि त्यांची पूर्तता ते या आचारत्या संपल्या करणार आहेत. आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत, कारण आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेलो नाहीत, त्या विद्यार्थ्यांकरिता आलेलो आहेत आणि निश्चित या विद्यार्थ्यांचं चांगलं होईल. ती सारस्वतची शाळा संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रात 1 नंबरची शाळा म्हणून CBSE शाळा गणली जाईल आणि हा लढा त्याकरिता आम्ही केला. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.